बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावात औपचारिक शिक्षण वाट्याला येऊ शकलं नाही अजिबात, पण त्यांनी स्वतःवर लादल्या गेलेल्या देवदासीपणातून स्वतःची तर सुटका करून घेतलीच, पण अनेक महिलांना त्या बेड्यातून सोडवण्यासाठी संघर्ष केला. सुशीलताईंना मी भेटले होते निपाणीच्या विडी कामगारांच्या त्यांच्या संघटनेमध्ये. तळागाळातल्या अशिक्षित व अंधश्रद्धेच्या जोखडात सापडलेल्या महिलांना बळ देण्यासाठी त्यांनी खूप विविध प्रकारचं रचनात्मक काम केलेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण संघर्ष करण्यात कुठेही कमी न पडता व्यवस्थेशी टक्कर देत माणूस उभा राहू शकतो आणि जिंकताही येतं, हे सुशीलाताईंनी दाखवून दिलं आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार जो आपल्याला संध्याकाळच्या कार्यक्रमात आपण त्यांना देणार आहोत. सुशीलाताई, मी तुम्हाला विनंती करते तुमचं मनोगत. इथं जमलेल्या माझ्या बंधू आणि बहिणींनो, निपाणीहून मी आलो आहे. माझं नाव सुशीला नाईक, तुम्ही ऐकला, ताईंनी सांगितलं. पण मी एक देवदशी आहे. पण सुरुवातीला मी तंबाखू कामगार म्हणून एका तंबाखू कारखान्यात काम करत होतो. तंबाखू कामगार म्हणून मी कारखान्यात एका काम करत होतो. आम्ही 16-16 तास 17-17 तास आम्ही कामाला जात होतो आणि त्या कारखान्यात काम करत होतो. त्यावेळेला आम्हाला 2 रुपये पगार होता आणि इतकं मालक लोक छळायचं तर ते काय बघायचं कामच नव्हतं. पण कुणीही आम्हाला त्याची आम्हाला साथ देत नव्हते. तरी देखील त्या तंबाखू कारखान्यात आम्ही काम करत होतो. आणि ते एकदा काय झालं की त्या धुळीचा नाका तोंडात असा वास यायचा किंवा धूळ जायची, दमा खोकला व्हायचा, आजारी ती कामगार पडायचं, तरी देखील कुणीही त्याचा दाद घेत नव्हते. एका वेळी असं झालं की त्या कारखान्यात आम्ही कामाला गेलो. सकाळी 8:30ची ड्युटी, ते 8:30 झाले म्हणून त्या मालकान आम्हाला कारखान्याच्या बाहेर काढलं आणि आम्ही दारात येऊन बसलो. दारात येऊन बसलो तर कोणीही आम्हाला विचारायला तयार नाही. आता कोण विचारणार, कोण आमच्या पाठीशी आहे? सगळ्या कामगारांनी विचार केला, आमच्या पाठीशी कोण राहील, या निपाणी गावात कोण पुढे येईल, असा आम्ही केल्यानंतर सुभाष जोशी यांना आम्ही निवडलं. आणि सुभाष जोशीला बोलवायला गेलो तर सुभाष जोशी आमच्यासोबत आले. सुभाष जोशी ज्या वेळेला आले त्यावेळेला सगळ्या कामगारांना धीर आला आणि सगळे कामगार उत्सुक झाले सरासरी बघून. आणि सगळे कामगार जाऊन त्या मालकाला हात ओढून बाहेर घरावा घेतला आणि दारात बसलो. आम्ही जवळजवळ असा उन्हाचा कडाका होता, त्या उन्हात आम्ही दारात घेऊन बसलो. त्याच्यानंतर सरांनी म्हणाले नाही, कुणीही सोडायचं नाही त्याला म्हटले आणि सगळ्या कामगारांनी म्हटले शांतपणे बसा. मग सरांनी भाषण केलं. त्यावेळेला असं झालं की 8 तास काम आणि 5 रुपये दाम या कामगारांना मिळालाच पाहिजे आणि दिलाच पाहिजे, असं सरांनी आमच्या घोषणा केली. बरेच दिवस 2-3 दिवस गेले, त्या मालकाला बसवलं, धरणं धरली. मग त्याच्यानंतर सगळं मालक एकत्र आलं. सगळं कामगार, आम्ही जेवढ्या कारखान्यात कामगार होतो निपाणीत, ते कामगार सगळं आम्ही एकत्र आलो. सुभाष जोशीच्या घरी बैठका व्हायला, मिटिंगा व्हायला लागल्या. त्या मिटिंगमध्ये मी होतोच. आणि एक म्हणजे काय, मी त्यात देवदाशी आणि माझी जट इतकी लांब होती तर एक बघण्यासारखी होती, शोला ठेवल्यासारखी. आणि सगळ्यांनी माझी काय नाही ती जट काढली, थोडी थोडी थोडी. मी देवदाशी होतो. पण एक 10,000 आम्ही कामगार होतो. त्या 10,000 कामगारांमध्ये काही देवदाशी होत्या. आणि ज्या वेळेला सर भाषण करायचं, भाषणाला उभा राहायचं, त्यावेळेला त्या काही देवदाशींच्या अंगात घुमायचं आणि अंगात यायचं. मग सर म्हणायचं अंगात कुणीही यायचं नाही, कुठला देव अंगात येत नाही, शांत बसणार आहे सगळ्या नाही, असं म्हटलं की ते अंगातलं जायचं. असं व्हायचं. मग ते सगळ्यांनी, मग मी त्यात होतोच, मला जट होती, मला बसायला यायचं नाही. आणि त्यावेळेला मग सर सारखं भाषण घ्यायचं, सगळे आम्ही एकत्र यायचं, हे चाललेलं होतं. मग त्याच्यानंतर तंबाखू कामगार, बिडी कामगार सगळं आम्ही एकत्र आलो. देवदाशी किती आहेत बघायचं म्हणून सरांनी आम्ही विचार केला. त्यावेळेला बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर आणि सुभाष जोशी सर त्यावेळेला बसून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत मला बोलवलेलं होतं. सुनीता जोशी, सुभाष जोशी ह्या आमच्यासोबत होत्या. आणि मग त्यावेळेला मिटिंग झाली. बाबा आढाव त्यांनी म्हणाले की देवदाशी किती आहे त्याची सर्वे तर कर. मग आसपास खेड्यापाड्यात मी, सुनीता जोशी, जर आमचे कार्यकर्ते झालं, शिवानंद शिरगुपे, राजा शिरगुपे, वसंत, हे कॉलेजची मुलं होती. आम्ही सगळ्यांनी मिळून खेडोपाडी निपाणी गावात सर्वे केली. बरेच देवदाशी तिथं आम्हाला दिसल्या की जटा तिच्या डोक्यावर होत्या. त्या जटात धूळ घाण अशी असायची. एक तर असं होतं, जटा आम्ही ठरवलं की जटा काढायचं आणि जटा निर्मूलन केंद्र सुरू करायचं. जटा निर्मूलन केंद्र आम्ही सुरू केलो. त्यावेळेला जटा काढायसाठी आमच्या ऑफिसमध्ये, सुभाष जोशीच्या घरीच ऑफिस
ओपनिंग केलं आम्ही आणि त्यांच्याच घरी आम्ही काढत होतो. त्यावेळेला आम्हाला वहिनींनी बरंच साथ दिली. मग ती जटा काढल्यानंतर पाणी तापवून द्यायचं, त्यांना डोक्यावर न्हायला घालायचं, त्यासनी स्वच्छ करायचं, नवीन साडी द्यायची, हे वहिनी आमच्या सगळं करायचं, त्यासनी जीव खायला घालायचं, हे सगळं करत होत्या. मग त्यावेळेला आम्ही सोबत होतोच. मग जटा काढत असताना एकाच्या डोसक्यात किडं, एकाच्या डोसक्यात वा, अशा हे करायला. मग तरी बी तरुण देवदासी होत्या. काही देवदासींची लग्न लावून दिली, काही देवदासींनी त्यांच्या मुलं होती, त्यासनी शिक्षण मिळत नव्हतं, तर तिथं आम्ही त्या शाळेपर्यंत पोचलो. बापाचं नाव लागत नव्हतं, तिथंपर्यंत आम्ही पोचलो. पण एक मला सांगावं असं वाटतंय, माझी जट होती, पण आता जट कुणापासून सुरुवात करायची? तर माझीच जट पहिल्यांदा सुरुवात केली सुभाष दुशेन, आणि थोडी 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 कातरायचं, कट करायची, असं झालं. पण इतक्या जटा 10,000 आम्ही काढल्या, कुणालाही काय झालं नाही. पण गावातले लोक त्यावेळेला म्हणत होती की तू सुशलानं एक जटा काढतेस, तू सुभाष दुशी सांगतोय म्हणून तू ऐकतेस, पण तुला हाताला कोड भरल, गिरणी भरल किंवा महारोग होईल, तुला काय तर होणारच आणि त्या देवीचा कोप होणार, असं त्यांनी म्हटलं. पण मला काही वाटलं नाही, कारण माझ्यासोबत सुभाष दुशी सर होते. मला एक आई वडील सुनीता दुशी आणि सुभाष दुशी मिळाले, त्यांच्या जोरावर मी पुढे गेलो. मग मला एवढ्या जटा मी काढल्या, पण मला काही एक झालेलं नाही आणि आत्तापर्यंत पण झालेलं नाही. जटा निर्मूलन केंद्र केलं, त्यांची लग्न लावून दिली, त्यांच्या मुलांच्यासाठी हे केलं, परत त्यांची लहान मुलं, त्यांच्यासाठी पाळणाघरं काढली. आज माझ्या 5 पाळणाघर आहेत. 5 पाळणाघरात 125 मुलं राहतात, ते आम्ही सांभाळतोय. त्या देवदाशीसनी सुनीता दोशी पुढं होऊन एक बँकेचं कर्ज काढून दिलं, बँकेचं लोन काढून देऊन त्यांच्यासाठी उद्योगधंदा सुरू करायसाठी दिला. कुणाला वस्त्रं घेऊन दिली, कुणाला गुरं घेऊन दिली, कुणाला गाई घेऊन दिल्या, असं केलं. पण ह्या निप्पाणी भागात आणि निप्पाणी आसपासच्या खेड्यापाड्यात एकही देवदाशी सोडायची नाही, असं आम्ही घोषणा दिली. आणि कोण देवदाशी सोडेल त्यांना 10,000 रुपये दंड आणि 10 वर्षे शिक्षा दिली जाईल, ही आम्ही घोषणा केली. त्याच वेळेला राजाभाऊ शिरगुपीनं एक पट्टनाट्य म्हणून एक नाटक बसवून आम्हाला दिला. तो नाटक घेऊन आम्ही खेडोपाडी गेलो, कारण खेड्याच्या जुगतीनिसनी लवकर पटणं नाही. मग ते आम्ही खेडोपाडी तो नाटक घेऊन गेलो. संध्याकाळी 7 वाजता जायचं, रात्री 2-2 वाजता नाटक करून यायचं. त्यात मी त्या नाटकात अंगात काढायचं. आणि सुभाष दोशींची लहान एक मुलगी होती, चैताली दोशी, देवाची दाशी, असं एक नाटकाचं हे केलं. मी एक देवदाशी, मी एक गुरु म्हणून तिचा व्हायचं. त्या नाटकात मी घुमायची, अंगात यायचं, मी बोलायची. हे नाटक बसून गावोगावी त्यासनी पटवून दिलं. त्यावेळेला सुनीता दोशी, सुभाष दोशी आपल्यासोबत असणारच. मग खेडोपाड्याने ही मुलं पण होती, राजाभाऊ पण शिरगुपे होते. मग ते नाटक बसवला, ते नाटक लोकांनी पाहिलं, बघितलं. त्यावेळेला लोकांनी पटलं. आणि मी एक देवदाशीच म्हटल्यानंतर, आणि देवदाशी आणि एक मी काही शिकलेली नाही, मी एक अडाणी बाई, तंबाखू कामगार म्हणून एका खळ्यात काम करणारी बाई. पण मी असा निश्चय केला, जोपर्यंत सुभाष दोशी उभा आहे तोपर्यंत आपण मागं सरायचं नाही. माझ्या जीवाला काही झालं आणि कुठंपर्यंत जातं आहे तिथंपर्यंत मी तिथंपर्यंत जाईन, पण तिथं मागं सरणार नाही. मला काही लोकांनी सांगितलं सगळ्यांनी, तरी मी ते ऐकलं नाही. मग त्याच्यानंतर सावली संस्था उभा केली. सुभाष दोशी सावली संस्थेची मला अध्यक्ष केली. देवदाशी माझ्यासोबत असणारच, प्रत्येक मिटिंगला देवदाशी तंबाखू कामगार येणारच, त्या होत्याच. त्यांच्यासोबत ही सावली संस्था उभा केली. सावली संस्थेत देवदाशी येतात. आज पाळणाघरं सुरू आहेत, मी एक देवदाशी म्हणून त्यांच्यात राहतो. तंबाखू कामगार आहेत. आमच्या निपाणीमध्ये देवदाशीची प्रथा बंद झाली. सौंदतीला पोळ्याची पौर्णिमा म्हणून पुढच्या महिन्यात येते, मोठी यात्रा असते तिथं, सगळ्यात मोठी यात्रा असते. सगळ्या जेवढ्या कर्नाटकातल्या देवदाशी आणि भगत येतील ते त्या जत्रेलाच येतात. त्या जत्रेत सौंदतीत आम्ही एक मोर्चा काढला. तर त्या मोर्चात आम्ही काय म्हटलं की देवाला, त्यावेळेला किती आम्ही माणसं होतो, एक 10-15 माणसं होती. सुभाष दोशी पण होते, बाबा आडा होते, दाभोळकर होते, बरीच काही लोक होते. त्यात मी होतो देवदाशी म्हणून. मग त्यावेळेला माझ्यासोबत देवदाशी पण होत्या, राजाभाऊ शिरगुपे होते, बाकीचे सगळे होते. मग त्यावेळेला आम्ही त्या सौंदतीत यल्लामाच्या डोंगरावर काय घोषणा दिली, देवीला मुलं सोडू नका, देव मुलं मागत नाही, देव मुलगी मागत नाही, देवीला मुलं सोडायची नाही. आम्हाला असं वाटत होतं की त्या यात्रेतली देवदाशी किंवा लोक आम्हाला येऊन काय तर करतील किंवा मारहाण करतील किंवा दंगा करतील. पण कुणीही आमच्या अंगावर आलं नाही, कुणीही आम्हाला काही विचारलं नाही. सगळी जत्रा शांतपणे होती. आम्ही गेले 8 दिवस सौंदतीत होतो. तिथं
भाषणं करत किंवा घोषणा करत किंवा मोर्चा काढत सौंदतीत होतो. कुणीही आम्हाला काय बोललं नाही. त्यावेळेस कर्नाटक शासनानं घोषणा केली की देवीला मुलं कोण सोडेल त्याला दंड आणि शिक्षा होईल. पण आत्तापर्यंत आमच्या भागात एकही देवदासी सोडलेली नाही आणि आमच्या देवदासी सगळ्यात सुखी झाल्या. मी जसं पुढं आलो तसं आमच्या देवदासी सुखी झाल्या आणि मी पण सुखी झालो. माझ्या जीवनात एक देवदासी म्हणून मी राहिलो असतो किंवा तंबाखू कामगार म्हणून एक खळ्यात त्या राहिलो असतो तर माझं पण काय झालं असतं त्याचा विचार माझ्या मनात येतोय. पण मी एक अडाणी बाई, सुभाष जोशी आणि सुनीता जोशी, मला एक आईवडिलाची साथ मिळाली म्हणून मी आज इथंपर्यंत आलो. आणि तसंच सगळ्या देवदासींनी मी सांगितलो, आज आपण संघटना केली, आज आपण एकत्र आलो, आज आपण एकत्रित राहिलो तर काही गोष्टी होणार आणि आम्हाला मिळणार, आम्हाला सुख समाधी मिळेल. पण ह्याच्या पुढे जरी आम्ही नाही ऐकलो तर आम्हाला मिळेल काय? काय देवदासींची दशा झाली हे प्रत्यक्ष मी डोळ्यानं पाहिलं आहे आणि प्रत्यक्ष डोळ्यानं मी बघितलं. मी एवढंच मला सांगून मला भाषण नमस्कार. सुशीला, त्यांनी खूप वेगळं विश्व आपल्या डोळ्यासमोर उभं केलं. स्वतःच त्या देवदासीपणाच्या आणि जटा कापण्याच्या सगळ्या प्रोसेसमधनं प्रक्रियेतनं गेलेल्या आहेत. त्यामुळे ते अतिशय जिवंत असं चित्र त्यांचा मानाचा असंघटित कामगारांसाठी दिला जाणारा किंवा असंघटित कष्टकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या पुरस्कारासाठी त्यांची यंदा आपण निवड केली आहे. पुरस्कारार्थ संध्याकाळी येऊ.